अर्थमंत्री अरुण जेटलींकडून यंदा प्रत्येकालाच मोठ्या अपेक्षा आहेत। देशातला जवळपास प्रत्येक नागरिक या ना त्या कारणाने सरकारला कर देत असतो। त्यामुळे अर्थसंकल्पाच्या कर प्रस्तावांकडे अख्खा देश डोळे लावून बसलेला असतो। कर कपातीची मागणी नेहमीच होत असते, पण यावेळी त्यासाठी कर सुधारणांसाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती ईश्वर यांच्या समितीने कर कपातीची शिफारशी केली आहे। बघूयात काय आहे या शिफारशी। करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, कर आकारणीनंतर होणारे कायदेशीर वाद कमी करावेत, कॉर्पोरेट टॅक्सचे दर कमी करावेत, करांमध्ये सुसूत्रता आणणे, कर भरण्याची प्रक्रिया पारदर्शी बनवणे। ईश्वर समितीच्या या शिफारशी आहेत। येत्या काळात कर कपात का महत्त्वाची आहे यावर एक महत्त्वाची नजर टाकूया। करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवता येईल। पेट्रोल डिझेलवरचा अबकारी कर कमी करणं, शहरी गृह कर्जदारांना व्याजदरात सूट, कॉर्पोरेट करामध्ये मोठी कपात शक्य आहे। तर आपण बघतोय की अर्थसंकल्प सादर होणार आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि अर्थातच सगळ्यांच्या या अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा देखील। आणि या संदर्भात आपण आपल्या राज्यातल्या विविध शहरांमध्ये जाऊया, तिथल्या लोकांची काय अपेक्षा आहे याचं प्रतिनिधित्व आमचे विविध रिपोर्टर्स करतील। नागपूरला जाऊया, आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्याबरोबर आहे। ठाण्याला कपिल राऊत आपल्याबरोबर आहेत। नाशिकला योगेश खरे हे आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर पुण्याला अरुण मेहत्रे हे आपल्याबरोबर आहेत। अशा तऱ्हेने आपले 5 रिपोर्टर विविध भागातून आपल्याला तिथल्या लोकांची काय अपेक्षा सांगणार आहेत। मुंबईमध्ये देवेंद्र कोल्हटकर आपल्याबरोबर आहे। देवेंद्र, आपण बघतोय नोटबंदीनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे। लोकांच्या करासंदर्भातल्या अपेक्षा आहे, गृहकर्ज दराच्या संदर्भात अपेक्षा आहेत, काय सांगाल या संदर्भात? नक्कीच मृदुला, आपण बघतोय की या अर्थसंकल्पाकडून प्रत्येकालाच अपेक्षा असतात। मग सर्वसामान्य व्यक्ती असेल, नोकरदार असेल, ते उद्योजक असेल, प्रत्येकालाच या अर्थसंकल्पामधून प्रत्येकालाच अपेक्षा आहेत। त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पाकडे लागलेल्या आहेत। नोटबंदी झाल्यानंतरचा सादर होणारा हा अर्थसंकल्प आहे। त्यामुळे या अर्थसंकल्पातून प्रत्येकासाठी नेमकं काय मिळतं, प्रत्येकाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या या सगळ्यातून पूर्ण होतात आहे का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। त्याचबरोबर मुंबईच्या दृष्टीने बोलायचं झालं तर रेल्वे जी आहे त्या संदर्भात या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांसाठी काय मिळतं ते देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण रेल्वेचा दरवर्षी आपल्याला माहिती आहे की वेगळा अर्थसंकल्प सादर व्हायचा, मात्र यंदापासून सर्वसाधारण जो अर्थसंकल्प आहे त्यातच रेल्वे संदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्यात येणार आहे। त्यामुळे रेल्वेच्या ज्या पूर्वीच्या झालेल्या घोषणा असतील किंवा अनेक प्रलंबित असलेले प्रकल्प असतील किंवा वाढती गर्दी पाहता नव्या काय उपाययोजना करण्यात येतात, या सगळ्या गोष्टींकडे ज्या मुंबईकरांचं खास करून विशेष लक्ष असलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे जसं मी म्हणालो की सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उद्योगपतीपर्यंत प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलेलं आहे की हा अर्थसंकल्प त्यांच्यासाठी काय घेऊन येतोय। मृदुला, अगदी खरं आहे देवेंद्र, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा। थेट जाऊयात पुण्याला, आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहे। अरुण, आपण बघतोय पुणेकर हे नेहमीच चोखंदळ असतात, प्रत्येक गोष्टीत टीका टिप्पणी आणि अर्थातच आपल्या अपेक्षा आणि मत व्यक्त करणं नेहमीच प्रसिद्ध आहेत। काय पुणेकरांच्या खास अपेक्षा आहेत? मृदुला, अर्थसंकल्प म्हटला की साधारणपणे 2 पातळ्यांवरती ह्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात। एक म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती असलेल्या अपेक्षा आणि दुसऱ्या म्हणजे शहर म्हणून आपल्याला काय हवंय याबाबतची विचारणा। व्यक्तिगत पातळीवर ज्याचा आपण आता उल्लेख केला त्यामध्ये मग कर कमी होणार की वाढणार, कराचे लिमिट्स काय असतील, त्याचप्रमाणे महागाई कमी होणार की वाढणार, घरं स्वस्त होणार का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्तिगत पातळीवरती किंवा मग त्या क्षेत्राशी संबंधित आहेत। दुसरा शहराचा म्हणून विचार केला तर शहरामध्ये कुठले नवीन प्रकल्प येणार का, म्हणजे गेल्या वेळी नागपूरमध्ये आयाम झालं तसं पुण्याला आणखी काही वेगळं एखादी संस्था मिळते का, पुण्यामध्ये असलेल्या संस्थांना काही आर्थिक मदत या निमित्ताने मिळते का, आणि त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं की पुणे शहरामध्ये गेली अनेक वर्षे चर्चेत असलेली जी मेट्रो आहे तिला कुठेतरी यावर्षी मान्यता मिळाली आणि त्या मेट्रोला काही तरतूद या बजेटमधून मिळते का याबद्दल उत्सुकता आहे। कारण गेल्या वेळी केवळ 10 लाख रुपये, कारण मान्यता मिळालेली नव्हती म्हणून 10 लाख रुपये ह्याची तजवीज या अर्थसंकल्पात करण्यात आली होती। यावेळी मात्र भरीव काहीतरी मेट्रोसाठी मिळेल अशी अपेक्षा आहे। दुसरा जो भाग आहे तो म्हणजे रेल्वेबाबतचा,
खरं तर यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेचा अर्थसंकल्प हा समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र रेल्वेकडून विशेष अशा अपेक्षा नेहमीच असतात. पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग पुणे मुंबई लोकल सेवा सुरू करणं असू द्यात, पुणे लोणावळ्यासाठी स्वतंत्र ट्रॅकची निर्मिती असू द्यात, हडपसर टर्मिनलची त्या ठिकाणी उभारणी असू द्यात, पुणे दौंड जी लोकल आहे ती सुरू करणं असू द्यात, शिवाजीनगर जे स्टेशन आहे त्याचा विकास करणं असू द्यात, या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या गोष्टी आहेत. निधी अभावी त्या रखडलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांना कुठेतरी गती मिळेल या अर्थसंकल्पात अशी अपेक्षा पुणेकर बाळगून आहेत. अगदी खरं आहे. बघूयात आता अर्थसंकल्प सुरू झाल्यावर किती अपेक्षा पूर्ण होतात, कारण की अपेक्षांना कुठलाही बांध नसतो. आता नाशिकला जाऊयात. आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर आहे. योगेश, आपण बघतोय की केंद्रीय अर्थसंकल्प देखील आहे, रेल्वे बजेट देखील आहे, आणि या संदर्भात नाशिककरांची एक स्वतःची मतं असतील, त्या संदर्भात सांगा. खरं आहे. आपण जर अर्थसंकल्पाच्या बाबतीत विचार केला तर नाशिकच्या अपेक्षा ह्या सर्वाधिक आहेत त्या कृषी क्षेत्राकडून, कारण की नाशिक हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, कृषी अर्थवाहिनी आहे आणि संपूर्ण देशाची गरज जी आहे, कांदा, बटाटा, कांदा, द्राक्ष असो किंवा वेगवेगळे शेती उत्पादनं असो, त्याच्याने ही सगळी गरज भरवत असते. तर अनेक ठिकाणी बघितलं तर शेतकऱ्यांना आजपर्यंत प्रत्येक वेळेस अर्थसंकल्पामध्ये घोषणा झाल्यात, पण शेतकऱ्यांसाठी काही घोषणा झालेली नाही. यावेळेस कर्जमाफीविषयीची काही घोषणा त्यांच्यावर होते का? कारण की आता मध्यंतरी त्या नोटाबंदीनंतरच्या काळात असं म्हटलं गेलं होतं की त्यांचं व्याज माफ होण्याची शक्यता आहे, त्यांचं कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. किंवा दुसरी गोष्ट अजून आपण म्हटलं तर त्यांच्या शेतकऱ्यांसाठी जे काही हमी भावाचा प्रश्न होता त्याबद्दल काही होतं आहे का? जो काही फिक्स रेट शेतकऱ्यांना दिला जाणार होता, मोदी सरकारने त्या काळात ही घोषणा केली होती. सुरुवातीला प्रचार करताना लोकसभा निवडणुकांना मध्ये येताना त्यांनी हे म्हटलं होतं की शेतकऱ्यांना तो भाव दिला जाईल. मात्र अजूनपर्यंत हा हमी भाव या ठिकाणी देण्यात आलेला नाही. त्याचबरोबर जर आपण व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर नोटाबंदीनंतर सर्वसामान्य माणसाला आता वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे कर भरावे लागतात. म्हणजे जसं डिजिटल पेमेंट करताना सुद्धा छोटे मोठे कर भरावे लागतात, पेट्रोल भरताना कर भरावे लागतात, ते पूर्णपणे माफ होणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करताना जे काही टॅक्सेस भरले जात असतात, म्हणजे सर्वसामान्य माणूस भरताना घराचं घरपट्टी किंवा पाणीपट्टी भरताना त्या ठिकाणी शिक्षण कर, रोजगार हमी कर असे वेगवेगळे कर या ठिकाणी भरत असतो. त्याच्यावर सुद्धा त्याला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते की नाही याकडे अनेक लोकांचं लक्ष आहे. अनेकांची चर्चा आहे की असे कर सुद्धा यामध्ये माफ केले गेले पाहिजेत. खरं म्हणजे GST लागू झाल्यानंतर अशी काही संरचना येईल असं म्हटलं जात होतं, मात्र ते यावर्षी होईल का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरं म्हणजे रेल्वेचं जर आपण बघितलं तर नाशिक विभागामध्ये रेल्वेचं मोठे प्रकल्प जे आहेत ते अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहेत. जसा नरडाणा रेल्वे होता, नरडाणा इंदोर रेल्वे, तो अजून झालेला नाही. नाशिकला जंक्शन करावा अशी मागणी ती झालेली नाही. पाण्याचा प्रकल्प या ठिकाणी रेल्वेचा येणार होता, मोठी जागा या ठिकाणी उपलब्ध होती, मात्र त्या ठिकाणी त्याची घोषणा झाली, मात्र पुढे ते काही झालं नाही. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या 2 रेल्वे अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक रेल्वे रिझर्वेशनच्या खिडकीवर CCTV लावण्यात येतील अशी घोषणा रेल्वे मंत्र्यांनी 2 वर्षापूर्वी केलेली होती. ती मागच्या सरकारमध्ये होती, मात्र या सरकार तरी ते इम्प्लिमेंट करेल की नाही याकडे लक्ष आहे. कारण की अनेक ठिकाणी सर्वसामान्य माणसांना रिझर्वेशनचे तिकीट काढताना मोठ्या प्रमाणात ब्लॅकमेलिंग होत असतं, रशच्या काळामध्ये होत असतं. खरं म्हणजे आता संपूर्ण वेबवर ऑनलाईन सगळं झाल्यामुळे बराचसा ताण कमी झाला आहे. मात्र अशा काही सर्वसामान्यांच्या गरजा आहेत, त्या गरजा या पूर्ण होतील की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अगदी खरं आहे योगेश, अतिशय सविस्तर तुम्ही माहिती दिली. यानंतर जाऊया नागपूरला. आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्याबरोबर आहे. अखिलेश, देशाच्या मध्यभागी असलेल्या राज्याचं उपराजधानीचं असं ठिकाण आणि गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांनी चर्चेत असलेलं नागपूर शहर, नागपूरकरांच्या काय अपेक्षा आहेत? खरं मृदुला, आणि जर का आपण पूर्ण विचार केला तर देशातल्या 3 महत्त्वाचे घटक आणि प्रत्येकाच्या या अर्थसंकल्पाकडनं काही ना काही अपेक्षा आहेत. पहिलं म्हणजे जो नोकरदार वर्ग आहे, ज्यांची मागणी की कुठेतरी करात त्यांना सवलत मिळायला हवी, कारण नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावर त्यांना कुठे ना कुठे त्रास झाला आहे. मग ते ATMच्या रांगाच्या माध्यमाने असो, बँकेमधनं जेव्हा पैसे काढायची वेळ येते त्याच्यामध्ये जे निर्बंध लागले होते, हे सगळे निर्बंध गेल्या 50 दिवस त्यांनी कुठेतरी त्यांना त्रास झाला होता, कुठेतरी त्याचा फटका बसला होता. त्यामुळे त्यांची मोठी अपेक्षा आहे कुठेतरी करामध्ये सवलत मिळावी आणि या माध्यमाने त्यांच्या घरचा बजेट आहे ते कुठेतरी सोयीस्कर व्हावं अशी अपेक्षा आहे. दुसरा म्हणजे जो मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे, व्यापारी वर्ग नेहमीच या जे करामध्ये जी सुसूत्रता असायला हवी अशी मागणी आधीपासून करत होता. आणि महत्त्वाचं तर GST काही महिन्यांनी लागू होता आलाय, त्यामुळे GST लागू होताना त्यांचा त्रास कुठे वाढू नये हे देखील या अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी याची नोंदणी असावी अशी अपेक्षा व्यापाऱ्यांची आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या करसंबंधी म्हणा किंवा बाकी त्यांचे जे एकूण जे व्यापार करायची पद्धत असते त्यासंबंधी कुठेतरी या बजेटमध्ये दिलासा मिळेल अशी एक मोठी अपेक्षा आहे. तिसरा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी हा जो घटक आहे. विदर्भात अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या आहेत. खरं तर
नोटबंदीनंतर देखील या आत्महत्या होत्या असं दिसत आलंय. त्यामुळे आणि सातत्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून कर्जमाफीची मागणी होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा तत्सम काही दुसऱ्या माध्यमातून काही दिलासा मिळतो का, हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक शेतकरी संघटना असतील किंवा शेती संबंधी ज्या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या संस्था असतील त्यांनी ही मागणी केली आहे. त्यामुळे आता अरुण जेटली यासंबंधी काही निर्णय घेतात का, याकडे शेतकरी वर्गाचं, शेतकरी संबंधी संघटनांचं लक्ष लागलंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्यांदा असं होतंय की रेल्वे करता कुठले वेगळा अर्थसंकल्प राहणार नाही, मुख्य बजेटमध्येच त्याचा समावेश करण्यात आला. त्यामुळे रेल्वे संबंधी अनेक जे प्रकल्प आहेत, मग इथे नागपूर रेल्वे स्टेशनचं जे आधुनिकीकरण असेल किंवा नागपूरला लागून जे अजनी आणि इतवारी रेल्वे स्टेशन आहे त्याचं जर का अजून त्याच्यामध्ये काही नवीन प्रकल्प येणार असतील, नागपूर वर्धा लाईन चं काम असेल किंवा नागपूरहून जे नवीन गाड्या जरा मोठ्या स्टेशन करता असतील, अशा अनेक मागण्या, अनेक अपेक्षा नागपूरच्या विदर्भवासियांच्या त्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का, या सर्वांचं लक्ष लागलं. आणि कुठेतरी आजच्या अर्थसंकल्प आणि आता जाऊया ठाण्याला. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आहे. कपिल, अर्थातच म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे दोन्ही आजच सादर होणार आहे आणि जसं रेल्वे अर्थसंकल्प 9 दशकांची त्या पहिल्यांदा अशा तऱ्हेनं एकत्र सादर होणार आहे. इतर त्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षा आम्हाला हव्याच आहेत, मात्र खास करून ठाणेकरांचा रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल काय अपेक्षा असू शकतील, काय त्यांच्या मागण्या आहेत, त्या संदर्भात सांगा. मृदुला, रेल्वे लाईन म्हणजे आपली जीवनवाहिनी झालेली आहे आणि ठाणे स्टेशनचा जर आपण विचार केला तर ठाणे स्टेशनवरती पहिली रेल्वे धावली होती, त्यामुळे ठाण्याला एक वेगळंच मान आहे. आणि जवळपास 6.5 लाख प्रवासी या ठाणे स्टेशनवरून रोज प्रवास करतात. एकंदरीतच ही प्रवासाची संख्या पाहिली तर ह्या तिकडे संख्या वाढवणे, फेऱ्या वाढवणे, रेल्वेच्या फेऱ्या वाढवणे, 15 डब्याच्या गाड्या जास्त प्रमाणात धावणं ही एक महत्त्वाची एक मागणी होणार आहे रेल्वे बजेटकडनं. त्याचप्रमाणे कर्जत पनवेल असो किंवा कल्याण वाशी असो, कर्जत माळशेज असो, वसई लोकल ट्रेन असो, ह्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या चालू कराव्या किंवा मागण्या पटलावर आणून लवकर सुरू कराव्यात, ही एक महत्त्वाची मागणी असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं आहे की काही दिवसापूर्वी दिव्यामध्ये रेल्वेच्या लाईन्सवर एक रॉड टाकला होता लोखंडी आणि दहशतवादी कृत्य समजलं जात होतं आणि त्या वाहन चालकामुळे ती रेल्वे पुन्हा वाचली होती, लोकल गाडी वाचली होती, तर तो उतरला होता, ते जो रॉड होता तो बाजूला काढला होता आणि मोठी दुर्घटना टळली होती. अशा दुर्घटना टळण्यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या पॉईंटवरती CCTV असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सेफ्टी वॉल आहे, तिची लांबी आणि रुंदी वाढवणं गरजेचं आहे. हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जर महिला प्रवाशांचा जर आपण विचार केला तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा प्रश्न आहे, CCTVचा प्रश्न आहे, रेल्वे जे पोलीस आहेत त्यांची संख्या वाढ होणं हे महत्त्वाचे प्रश्न. ह्या गोष्टीकडे रेल्वे बजेट कसं बघतं आणि त्यातून काय मिळतं ठाणेकरांना, ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. जर सर्वसामान्यांचा आपण विचार केला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर कमी करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई असो किंवा ठाणे असो, घर घेणं कठीण आहे. घर घेण्यामध्ये काय सवलत मिळते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न असेल. त्याचबरोबर मेट्रो किंवा मोनोसोके जे प्रोजेक्ट आहेत त्यांना चालना देणाऱ्या काही घोषणा होते का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणेकरांना एकही धरण नाही पाण्याचं, याबाबत केंद्र सरकार किंवा या बजेटमधून काही मिळतं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं. मृदुला, अगदी खरं आहे. आपण बघतोय की अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्यांच्या अपेक्षा जास्तीत जास्त पूर्ण हो हीच यावेळेस आपण अपेक्षा करू शकतो. तुर्तास धन्यवाद. आपल्याबरोबर मुंबईहून देवेंद्र कुलटकर, ठाण्याहून कपिल राऊत, तर पुण्याहून अरुण मेहत्रे, नाशिकहून योगेश खरे आणि नागपूरहून अखिलेश हळवे असे प्रतिनिधी आपल्याला प्रतिनिधित्व करत होते त्या भागाचे की कोण काय अपेक्षा आहे त्यांची. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.